दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना परभणीमध्ये समोर आली आहे. परभणीतल्या सेलू तालुक्यातील ही घटना घडली. घरामध्येच गळफास लावून या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार परभणीच्या सेलू तालुक्यातील हिस्सी येथे ही घटना घडली. हिस्सी गावामध्ये राहणारे वैभव रामप्रसाद गात वय वर्ष 33 या शेतकऱ्याने आत्महत्या केली. वैभव यांच्याकडे 3 एकर शेती आहे. या शेतीवर ते उदरनिर्वाह करत होते. शेतीसाठी त्यांनी देऊळगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्रमधून 1 लाखांचं कर्ज घेतलं होतं. दरम्यान नापिकी, दुष्काळ यामुळे शेतातून काहीच उत्पन्न निघत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत गेला. हे कर्ज कसं फेडायचं या चिंतेत ते होते, असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलंय. कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून वैभव गात या शेतकऱ्याने गुरुवारी मध्यरात्री राहत्या घरातील पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली.